आझाद मैदानामध्ये आंदोलनावेळी महिला पत्रकारांसोबत गैरवर्तणुकीचा आरोप करण्यात आलेला आहे। टीव्ही पत्रकारांच्या TVJA या संघटनेकडून जोरदार निषेध करण्यात आलेला आहे या सगळ्या घटनेचा। त्या संदर्भातलं एक पत्रक सुद्धा टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने जारी केलेलं आहे। आंदोलन कव्हर करत असताना काही महिला पत्रकारांसोबत असभ्य वर्तणुकीचा आरोप या संघटनेकडून करण्यात आलेला आहे। वार्तांकन करत असताना महिला पत्रकारांविरोधात शेरेबाजी करण्यात आली आणि आंदोलनावर बहिष्काराचा TVJAने या पत्रकाच्या माध्यमातून इशारा दिलेला आहे। आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्या सोबत अश्विन कुमार पांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि ते पदाधिकारी सुद्धा आहेत TVJA संघटनेचे। अश्विन, नेमकं काय झालं आणि संघटनेचा काय आरोप आहे? आमचे काही कॅमेरामॅन आणि जे महिला पत्रकार आहेत त्यांच्याकडून आपल्याकडे एक जी शिकायत त्यांची आली होती। त्यामध्ये असा म्हटलं गेला होता की काही पत्रकार आणि कॅमेरामॅन यांनाही कव्हरेज करताना जे कार्यकर्ते आहेत, आता आंदोलक जे तिथे उभे आहेत ते लोक त्यांचे बुक माईक जे आहेत ते ओढत आहेत आणि त्यांच्या कपडे खिचत आहेत, असा महिला पत्रकारांचा कंप्लेन आला होता। आणि विनयभंगचा एक प्रकार करण्याचा एक जो प्रयत्न होता त्यावर आम्ही जे आमचे शिष्टमंडळ आहे ते सगळे मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्ही सगळे भेटले आणि त्यांना आमचं जे बोलणं झालं आणि त्यांना आम्ही सगळे जर ही जी पद्धत आहे ही जर थांबली नाही तर जो कव्हरेज आहे मीडिया कव्हरेज तो आम्ही थांबवणार आहोत। आता आमच्याकडे ज्ञापन पण त्यांना दिला गेला आहे आणि त्यांना स्पष्टपणे आम्ही सांगितलेलो आहोत की जर ही जी प्रकरण आता त्रास देण्याचा चालू आहे कार्यकर्त्यांकडून तो चुकीचा आहे आणि त्याच्यावर सक्त जे संदेश आहे तो मनोज जरांगेकडून दिला पाहिजे। आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे जर अशी जी पद्धती आता त्यांनी केली आहे जर पुढे असं होत राहील तर आम्ही जो कव्हरेज आहे तो थांबवणार आहे। अगदी अश्विनीजी, या सगळ्यामध्ये मनोज जरांगेंनी या संदर्भात कार्यकर्त्यांना काय आवाहन केलं का तुम्ही भेट घेतल्यानंतर? आमची भेट झाली आहे, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आणि ते लोक आता हे करणार आहेत। आमचे जे महासचिव आहेत पंकज दलवी ते आमच्यासोबत होते, आमचे कार्यकारिणी सदस्य राजू रेवणकर, प्रणाली कापसे, आम्ही हे सगळे त्यांच्याशी भेटलो आणि त्यांना आमचे जे अध्यक्ष आहेत TVJAचे उदय यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही सगळ्यांची त्यांच्याशी भेट झाली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की असा पुढे होणार नाही। आणि जर अगदी अश्विनीजी, त्यामुळे अशा प्रकारचं गैरवर्तन करणं चुकीचंच आहे। आता जरांगे पाटील कार्यकर्त्यांना आवाहन करतात का बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।